वृश्चिक राशी 18 जून नंतर आयुष्यात होणार मोठा उलटफेर 5 धक्कादायक भविष्यवाणी नक्की जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या प्रिय जातकांनो, नमस्कार. येत्या 18 जून रोजी नशिबाच्या अथांग महासागरात एक असा खळबळजनक, थरारक आणि तुम्हाला चक्रावून टाकणारा महाभयंकर खेळ सुरू होणार आहे, जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची जुनी गणितं, नशिबाची रेषा आणि जगण्याची दिशा ही पूर्णपणे बदलून टाकणार आहे. या 18 जून रोजी येत आहे अत्यंत पवित्र, पावन आणि सर्व विघ्न दूर करणारे विनायक चतुर्थी. आणि याच मंगलमय दिवशी तब्बल अनेक वर्षानंतर देवगुरु बृहस्पती पुष्य नक्षत्रात प्रवेश करत असून गुरुपुष्य योगाचे अत्यंत शक्तिशाली, अलौकिक, चमत्कारी आणि रहस्यमय जे ब्रह्मांडात गोल्डन कॉम्बिनेशन आहे हे तयार होत आहे. आता ज्योतिषशास्त्रानुसार या युतीला सर्वात मोठा सुवर्ण काळ देखील मानला जातो. त्यामुळे पुढील 7 दिवस म्हणजे अगदी 18 ऑगस्ट पर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी सरळ अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, सुवर्ण रस्ता दाखवणारा, तुमच्या अहंकारामुळे हातात आलेली हुकुमशाही आणि सत्ता अचानक हिरावून घेणारा, याबद्दल ज्योतिषशास्त्रातील 5 अशा धक्कादायक, डोळे उघडे करणाऱ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या मुख्य भविष्यवाणी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या 5 भविष्यवाणीला. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आत्ताच सावध व्हा आणि स्वतःभोवती एक मानसिक कवच हे तयार करा, कारण विघ्नहर्ता गणेशाचा परम आशीर्वाद आणि या महायोगाची अफाट ताकद तुमच्या शत्रूंचा थरकाप हा लवकरच उडवणार आहे. पण त्याच वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक, एका चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला तुम्ही जो आंधळा विश्वास किंवा तुमचा हा सुवर्णकाळ हा एका सेकंदात जाळून राखेत बदलू शकतो. आता जाणून घेऊया नेमका काय महाखेळ लिहिला आहे नियतीने तुमच्या नशिबात, आणि या काळात तुम्ही नेमकी कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे पूर्णपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि शेवटपर्यंत नक्की पहा. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, पहिली आणि मोठी भविष्यवाणी आहे तुमच्या पराक्रमावर, तुमच्या अफाट आत्मविश्वासावर आणि त्या अंतर्गत ऊर्जेबद्दल आहे, जे गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्त अवस्थेत ही शांत बसली होती. वृश्चिक राशीचा स्वामी स्वतः ऊर्जेचा, धैर्याचा आणि रक्ताचा कारक असलेला महापराक्रमी मंगळदेव आहे. आणि त्यातच आत देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीत सप्तम भावातून तुमच्या पराक्रम स्थानाला थेट आता तिथून बळ देत आहे, ज्यामुळे गेल्या काही काळापासून तुम्हाला जे नेहमीच अपयश, मानसिक नैराश्य आणि आतोनात अडथळे हे तुमच्या वाट्यात येत होते, ते आता विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर आणि गणपती बाप्पाच्या कृपेने समूळच नष्ट होणार आहे. आजवर तुमच्या मार्गाचे दगडधोंडे जे इतके आले होते, त्याचे रूपांतर आता यशाच्या पायऱ्यांमध्ये होणार असून या काळात तुमच्या मनातील भीती ही पूर्णपणे पळून जाईल आणि तुम्ही तुमच्या शत्रूंना, कपटी विरोधांना किंवा पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत आणि जशास तसं उत्तर देणार आहात. पण इतकेच नाही, तर जुने कौटुंबिक वाद, प्रॉपर्टी, कोर्ट कचेरीचे विषय किंवा मित्रांसोबतचे मतभेद आता कायमचे संपतील आणि तुम्ही स्वतःच्या हिमतीवर एखादा नवीन स्वतंत्र बिझनेस सुरू करण्याचा, भागीदारीतून बाहेर पडण्याचा किंवा मोठी आर्थिक रिस्क घेण्याचा धाडसी निर्णय घेणार आहात, जो निर्णय पाहून तुमचे नातेवाईक, शेजारी आणि जळणारे विरोधक चकित होऊन तोंडात बोटं घालतील. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता वृश्चिक राशीच्या जातकांनो, दुसरी भविष्यवाणी तुमच्यासाठी तुमच्या करिअरमध्ये, नोकरी, व्यवसायात आणि नशिबात हा मोठा महास्फोट घडवून आणणारी आहे. कारण गुरुची थेट अमृतदृष्टी तुमच्या लाभस्थानावर आणि पराक्रम वाढवणाऱ्या घटनांवर पडत असल्यामुळे जर तुम्ही नोकरीमध्ये एखाद्या मोठ्या प्रमोशनची किंवा तुमच्या अडकलेल्या पगारवाढीची किंवा तुमच्या हक्काच्या मुद्द्यांची वर्षानुवर्ष आतापर्यंत वाट पाहत असाल, तर मात्र या विनायक चतुर्थीपासूनच सुरू होणारे हे 60 दिवस तुमच्यासाठी न भूतो न भविष्य असा मोठा लाईफ चेंजिंग एक ब्रेक थ्रू घेऊन येणार आहे. तुम्ही आजवर केलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कष्टाचा, प्रामाणिक कर्माचा हिशोब आता नियती तुम्हाला व्याजासकट आणि चक्रवाढ व्याजासकट चुकता करणार असून
विशेषतः मार्केटिंग क्षेत्र, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, कमिशन, बिझनेस, कन्स्ट्रक्शन किंवा ट्रॅव्हल्स इंडस्ट्री याच्याशी जोडलेल्या वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात हा काळ अक्षरशः सोन्याचे दिवस आणि मोठी आर्थिक उलाढाल घेऊन येणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अशी दहशत, तुमचा असा दरारा आणि तुमचं असं वजन निर्माण होईल की जे लोक तुम्हाला कालपर्यंत तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करत होते, तुम्हाला कमी लेखत होते, तेच आता तुमच्याशी हात मिळवण्यासाठी आणि तुमचा एक सल्ला घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहतील. तुमचा बॉस किंवा तुमचा उच्च अधिकारी तुमच्या कामाच्या प्रगतीवर प्रचंड फिदा होऊन तुम्हाला एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टचे किंवा महत्त्वाच्या विभागाचे देखील नेतृत्व सोपवू शकतात. परंतु वृश्चिक राशीच्या स्वभावात एक मोठा नैसर्गिक आणि जन्मजात दोष असतो, तो म्हणजे तीव्र राग, अतिसंवेदनशीलता, संशय वृत्ती आणि मनात वर्षानुवर्ष सूड भावना बाळगणे. लक्षात ठेवा, 26 जुलै रोजी न्यायदेवता शनिदेव वक्री होणार आहे. त्यामुळे हा काळ जेवढ्या मोठ्या अफाट संधी घेऊन येतो तेवढंच तुमच्या संयमाची, बोलण्याची आणि तुमच्या वागण्याची कठोर परीक्षा होईल. जर तुम्ही यशाच्या नशेत येऊन अहंकार दाखवला, कोणाचा अपमान केला किंवा पैशाचा माज दाखवला तर मात्र शनीची वक्रदृष्टी ही मिळालेली सुवर्ण संधी तितक्याच क्रूरपणे आणि तितक्याच झटक्यात तुमच्यापासून हिरावून घेईल. म्हणूनच आपलं डोकं बर्फासारखं शांत ठेवा आणि जमिनीवर देखील तुमचे पाय राहू द्या. वृश्चिक राशीच्या लोकांना तिसरी भविष्यवाणी तुमच्या आर्थिक स्थितीला, बँक बॅलन्सला आणि गुप्तधनाला थेट स्पर्श करणारी आहे, जी ऐकूनच नक्की तुमच्या चेहऱ्यावर ठेवलेलं हसू परत येईल. गुरुची शुभदृष्टी थेट तुमच्या धनप्रवाहाला कमालीची गती देणार असून भागीदारी व्यवसायातून, जोड्या अडकलेल्या पैशातून किंवा आधी केलेल्या शेअर्स किंवा सोन्यातील गुंतवणुकीतून तुम्हाला असा छप्परफाड आणि छप्पर फाडून मिळणार आहे. अचानक नफा मिळेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कधी अपेक्षा केली नव्हती. तुमची वर्षानुवर्षांची पैशांची अडचण, कर्जाचा डोंगर हा कायमचा संपणार आहे. पण इथे त्यावेळी एक चेतावणी लक्षात ठेवा. समाजात पैशांची आवक वाढताच अनेक गुप्त आणि शत्रू, गोड बिलणारे मित्र आणि नातेवाईक तुमच्या मागे लागणार आहेत, जे तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवून असतील. तिथे तुम्हाला तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवून वागावे लागेल, कारण तुमच्या नको त्या चैनीच्या गोष्टींवर किंवा व्यसनावर पैसे उधळण्याची जुनी सवय तुम्हाला पुन्हा अडचणीत आणू शकते. म्हणूनच सट्टा, लॉटरी, चुकीचे ट्रेंडिंग किंवा शेअर मार्केटच्या कोणत्याही शॉर्टकटच्या जाळ्यात पैसे अडकवून लक्ष्मी माता कोपणार नाही याची मात्र विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कारण हा काळ पैसे उडवण्याचा नसून संपत्तीचे योग्य गुंतवणूक करून ती संपत्ती टिकवून ठेवण्याचा आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चौथी भविष्यवाणी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, कौटुंबिक सुखात आणि मुख्यतः प्रेमसंबंधात एक मोठी खळबळजण वाजवून देणारी ठरेल. कारण कुंडलीतील सप्तम भावावर म्हणजे विवाह आणि भागीदारीच्या स्थानावर पडणारा हा गुरुचा शुभ प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनातील सासरच्या मंडळींमुळे होणाऱ्या रोजच्या कटकटी, जोडीदाराचा हट्टी स्वभाव आणि जुने दुरावे संपवून नात्यात पुन्हा एकदा प्रेमाचा आणि विश्वासाचा अंकुर फुलवणार आहे. जे तरुण तरुणी गेल्या काही काळात अनेक वर्षांपासून अविवाहित होते, त्यांच्या लग्नात वारंवार काही ना काही विघ्न किंवा दोष येत होते, त्यांच्यासाठी मात्र 18 जूनच्या विनायक चतुर्थीनंतर विवाहाचे अत्यंत पक्के आणि मजबूत असे योग जुळून येत आहेत. विघ्नहर्ता गणपती बाप्पा स्वतःच त्यांच्या सर्व अडचणी हे दूर करणार आहे. एखाद्या अतिशय प्रतिष्ठित श्रीमंत घराण्यातील तुमच्या दारात स्वतःहून लग्नाची मागणी घेऊन येतील. पण जे लोक आधीपासूनच एखाद्या चुकीच्या, अनैतिक किंवा गुप्त प्रेमसंबंधात अडकले आहेत, त्यांच्यासाठी मात्र शनीची वक्रचाल एक कठीण अग्निपरीक्षा तुमच्यासाठी ठरणार आहे आणि तुमच्या नात्यातील खोटेपणा किंवा फसवणूक ही जगासमोर देखील उघडी येऊ शकते. जे नातं टिकण्यासारखं नाही ते आत्ताच कायमचं तुटून जाईल. म्हणूनच आपल्या चारित्र्याची काळजी घेणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. आता पाचवी आणि अंतिम भविष्यवाणी तुमच्या नशिबाला थेट परदेशाची सीमा ओलांडून देणारी ठरणार असून नोकरीसाठी किंवा व्यवसायाच्या आंतरराष्ट्रासाठी विस्तारासाठी अचानकच लांबचा किंवा परदेशाचा प्रवास तुम्हाला करावा लागेल किंवा व्हिसा, पासपोर्टची जुनी क्लिष्ट समस्या एका झटक्यात तुमची सुटणार आहे. या 60 दिवसांच्या काळात तुमच्या आयुष्यात एखाद्या वयोवृद्ध, हुशार आणि शक्तिशाली मार्गदर्शकाचा किंवा तुमच्या गुरुचा देखील तुमच्या आयुष्यात प्रवेश होईल, ज्याच्या केवळ एका सल्ल्यामुळे तुमचं जे संपूर्ण आयुष्य आहे ते 360 अंशाच्या कोनात बदलून जाईल आणि तुम्हाला यशाचा अचूक मार्ग सापडेल. या महाबलाढ्य गुरुपुष्य योगाचा आणि वक्री शनीच्या काळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी 18 जून विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जोडी आणि लाल जास्वंदाचे फूल अर्पण करा.
आणि ओम गणगणपतये या शक्तिशाली मंत्राचा जप करा. तसेच वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्यातील उग्रपणा कमी करण्यासाठी आणि गुरुचे शुभ फळ मिळवण्यासाठी दररोज सकाळी ओम बृहस्पते नमः याचा 108 वेळा जप नक्की करा आणि दर शनिवारी हनुमंताच्या मंदिरात जाऊन शेंदूर व शुद्ध मोहरीचे तेल अर्पण करा. हनुमान चालिसाचे मनोभावे वाचन करा. तज्ञ ज्योतिषांच्या सल्ल्याने तुम्ही तुमच्या तर्जनी बोटात वृश्चिक राशीला अनुकूल आणि भाग्यकारक ठरणारे रत्न किंवा 5.25 रक्तीचा पुखराज धारण करू शकता. 26 जुलै नंतर दर शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती देणे तुमच्यासाठी सर्व संकटांपासून किंवा अपघातांपासून संरक्षण करणारं महाकवच ठरणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडात घडणारा हा नशिबाचा सर्वात मोठा खेळ आणि 18 जूनचा हा अतिशय दुर्मिळ सुवर्ण योग तुमच्याकडून चुकूनही चुकणार नाही याची मात्र मला खात्री आहे. कारण तुमचा एक निष्काळजीपणा, तुमची एक चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक ग्रहाची अचूक चाल, भविष्यातील धोके आणि नशिबाचे गुप्त रहस्य हे वेळेवर जाणून घ्यायचे असतील, तर जेणेकरून तुम्ही येणाऱ्या प्रत्येक संकटावर सहज मात करू शकता, तर आत्ताच खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. कारण पुढील व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी, सुरक्षित आणि समृद्ध दिशा देणारा ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.